बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा, महाराष्ट्राच्या दक्षिणेला गोवा या राज्याबरोबर कोणत्या जिल्ह्याची सरहद आहे? महाराष्ट्राच्या दक्षिणेला गोवा राज्याबरोबर कोणत्या जिल्ह्याची सरहद आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, गोवा या राज्याबरोबर सिंधुदुर्ग या जिल्ह्याची सरहद आहे. प्रश्न क्रमांक दुसरा पहा, खालीलपैकी कोणत्या अर्थशास्त्रज्ञाला अर्थशास्त्रांचे जनक असे म्हणतात? बघा खालीलपैकी कोणत्या अर्थशास्त्रज्ञाला अर्थशास्त्रांचे जनक असे म्हणतात? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, डॉक्टर ॲडम स्मिथ यांना अर्थशास्त्रांचे जनक असे म्हणतात. प्रश्न क्रमांक तिसरा पहा, विशिष्ट असा ओळख क्रमांक म्हणजे आधार क्रमांक हा खालीलपैकी किती अंकी असतो? बघा आधार क्रमांक हा विद्यार्थी मित्रांनो 12 अंकी असतो. ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा, आमदाराचे विशेष अधिकार भारतीय राज्यघटनेमध्ये कोणत्या कलमामध्ये आमदाराचे विशेष अधिकार भारतीय राज्यघटनेमध्ये कोणत्या कलमामध्ये नमूद आहेत? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, 194 या कलमामध्ये आमदाराचे विशेष अधिकार हे नमूद आहेत. प्रश्न क्रमांक 6 पहा, भारतीय संविधानाच्या खालीलपैकी कोणत्या कलमाच्या अंतर्गत केंद्रीय अर्थसंकल्प हा संसदेमध्ये सादर करण्यात येतो? केंद्रीय अर्थसंकल्प खालीलपैकी कोणत्या कलमानुसार लोकसभेमध्ये तो या ठिकाणी सादर करण्यात येतो? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, कलम 112 नुसार अर्थसंकल्प हा या ठिकाणी संसदेमध्ये सादर करण्यात येतो. प्रश्न क्रमांक 7 पहा, स्वयंचलित वाहनामधून खालीलपैकी कोणता विषारी वायू बाहेर पडतो? स्वयंचलित वाहनामधून खालीलपैकी कोणता विषारी वायू बाहेर पडतो? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, कार्बन मोनॉक्साईड हा वायू स्वयंचलित वाहनामधून बाहेर पडणारा तो वायू आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, ओणम हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये साजरा करण्यात येतो? बघा ओणम हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये साजरा करण्यात येतो? बघा ओणम हा सण केरळ या राज्यामध्ये साजरा करण्यात येतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, राजा केळकर वस्तू संग्रहालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? राजा केळकर हे वस्तू संग्रहालय कोणत्या ठिकाणी आहे? बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 राहील, पुणे या ठिकाणी राजा केळकर वस्तू संग्रहालय आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, वाघांसाठी राखीव असलेले इंद्रावती हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? वाघांसाठी राखीव असलेले इंद्रावती हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, वाघांसाठी राखीव असलेले इंद्रावती हे अभयारण्य छत्तीसगड या राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सेवा क्षेत्र म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारचं क्षेत्र? सेवा क्षेत्र म्हणजे अर्थव्यवस्थेचं खालीलपैकी कोणत्या प्रकारचं क्षेत्र होईल? बघा सेवा क्षेत्र म्हणजे तृतीय क्षेत्र या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक जगामधलं सर्वात मोठे बेट खालीलपैकी जगामधलं सर्वात मोठे बेट खालीलपैकी कोणतं बेट आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, ग्रीनलँड हे बेट जगामधलं सर्वात मोठे बेट आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्र पठार हे पुढीलपैकी कोणत्या खडकापासून महाराष्ट्र पठार हे पुढीलपैकी कोणत्या खडकापासून बनलेलं आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, महाराष्ट्र पठार बेसॉल्ट या खडकापासून बनलेला आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, द थर्ड पिल्लर या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी द थर्ड पिल्लर या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 राहील, रघुराम राजन द थर्ड पिल्लर या पुस्तकाचे लेखक आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्राच्या अतिपूर्वेकडून बघा सीमेवरून वाहणारी नदी खालीलपैकी महाराष्ट्राच्या अतिपूर्वेकडील सीमेवरून वाहणारी नदी खालीलपैकी कोणत्या प्रकारची नदी आहे? बघा इंद्रावती नदी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळाची स्थापना खालीलपैकी कोणी केली? ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ यांची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे? मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, महर्षी कर्वे यांनी ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ यांची स्थापना ही केलेली आहे. क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणता रोग हा हवेमार्फत पसरणारा रोग आहे? बघा खालीलपैकी कोणता रोग या ठिकाणी हवेमार्फत पसरणारा रोग आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो गोवर या ठिकाणी हवेमार्फत पसरणारा तो रोग आहे. क्रमांक पुढचा बघा, शीतपेयामध्ये खालीलपैकी कोणता घटक असतो? बघा शीतपेयामध्ये खालीलपैकी कोणता घटक असतो? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक शीतपेयामध्ये
बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 राहील हायड्रोजन पॅरॉक्साईड शीतपेयामध्ये या ठिकाणी घटक असतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या भागामध्ये सर्वात जास्त वन्यजीव अभयारण्ये आहेत? बघा सर्वाधिक वन्यजीव अभयारण्ये हे विदर्भामध्ये आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतामध्ये खारफुटी वनांचे सर्वात जास्त क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 विद्यार्थी मित्रांनो, भारतामध्ये खारफुटी वनाचं सर्वात जास्त क्षेत्र हे केरळ या राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पोक्सो हा कायदा खालीलपैकी कशा संबंधीचा पोक्सो हा कायदा खालीलपैकी कशा संबंधीचा कायदा आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील लैंगिक गुन्ह्यापासून मुलांचे संरक्षण या ठिकाणी या संबंधीचा तो कायदा आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणती या ठिकाणी सीमारेषा भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये पुढीलपैकी कोणती या ठिकाणी सीमारेषा आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 राहील भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये रॅड क्लिफ या ठिकाणी सीमारेषा आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पिरॅमिडचा देश पुढीलपैकी कोणत्या देशाला पिरॅमिडचा देश पुढीलपैकी कोणत्या देशाला म्हणतात? बघा पिरॅमिडचा देश या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 राहील इजिप्त या देशाला पिरॅमिडचा देश या ठिकाणी म्हटले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, व्हाईट हाऊस हे पुढीलपैकी कोणत्या शहरामध्ये व्हाईट हाऊस खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? बघा वॉशिंग्टन या शहरामध्ये विद्यार्थी मित्रांनो व्हाईट हाऊस आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, गंगा या नदीचं उगमस्थान खालीलपैकी गंगा नदीचं उगमस्थान खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा गंगोत्री उत्तराखंड या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो गंगा नदीचं उगमस्थान आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, तानसा हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये बघा तानसा हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा तानसा हे धरण बघा ठाणे जिल्ह्यामध्ये बघा ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर राहील. बघा ॲनी बेझंट खालीलपैकी कोणत्या वर्षी राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षा राहिल्या होत्या? ॲनी बेझंट खालीलपैकी कोणत्या वर्षी राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षा राहिल्या होत्या? प्रश्न क्रमांक ओरस बुद्रुक हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचे या ठिकाणी मुख्यालय आहे? ओरस बुद्रुक हे ठिकाण कोणत्या जिल्ह्याचं मुख्यालय आहे? बघा ओरस बुद्रुक हे सिंधुदुर्ग या जिल्ह्याचं मुख्य ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कोकणचे गांधी म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते? कोकणचे गांधी म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील आप्पासाहेब पटवर्धन यांना कोकणचे गांधी म्हणून या ठिकाणी ओळखले जाते. क्रमांक पुढे मराठवाडा या प्रशासकीय विभागामध्ये एकूण किती जिल्ह्यांचा समावेश होतो? मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील मराठवाडा या प्रशासकीय विभागामध्ये एकूण 8 जिल्ह्यांचा समावेश होतो. बघा महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी खालीलपैकी कोणती आहे? बघा पुणे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मालढोक हे पक्षी अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? मालढोक हे पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा मालढोक हे पक्षी अभयारण्य सोलापूर या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणती नदी ही गोदावरी या नदीची उपनदी आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील दारणा ही नदी विद्यार्थी मित्रांनो बघा या ठिकाणी गोदावरी या नदीची उपनदी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा नांदेड या जिल्ह्यामध्ये स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आहे. प्रश्न क्रमांक बघा, रणांगण एक झाड बघा रणांगण आणि एक झाड दोन पक्षी हे पुस्तके पुढीलपैकी कोणाची पुस्तके आहेत? बघा रणांगण आणि एक झाड दोन पक्षी हे पुस्तक विश्राम बेडेकर यांची या ठिकाणी पुस्तके आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, युनिसेफ या संघटनेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी? युनिसेफ या संघटनेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? बघा न्यूयॉर्क या ठिकाणी युनिसेफ या संघटनेचं मुख्यालय आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सार्क या संघटनेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी? सार्क या संघटनेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? बघा काठमांडू नेपाळ या ठिकाणी सार्क या संघटनेचं मुख्यालय आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पंचायत राज पद्धतीचा स्वीकार करणारे
महाराष्ट्र हे देशामधले खालीलपैकी कितव्या क्रमांकाचं राज्य आहे? पंचायत राज स्वीकारणारे महाराष्ट्र देशामधले 9व्या क्रमांकाचं राज्य आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद यांची स्थापना पुढीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली होती? महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद यांची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली होती? 1962 मध्ये महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद यांची स्थापना करण्यात आली होती. प्रश्न क्रमांक, रेल्वेचे डबे निर्मितीसाठी प्रसिद्ध असलेले पेरांबूर हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? पेरांबूर. बघा, पेरांबूर हे तामिळनाडू या राज्यामध्ये या ठिकाणी रेल्वे डबे निर्मितीचे ठिकाण आहे. बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा, सूर्य या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता? बघा, सूर्य या ठिकाणी शब्द आहे, समानार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे. बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील दिनकर. या ठिकाणी सूर्य या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द राहील. प्रश्न क्रमांक दुसरा पहा, आरंभ या ठिकाणी शब्द आहे, विरुद्ध आर्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे. आरंभ या ठिकाणी शब्द आहे, विरुद्ध आर्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे. बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील आरंभ म्हणजे सुरुवात, सुरुवातच्या विरुद्ध शेवट या ठिकाणी आपला योग्य विरुद्ध आर्थी शब्द राहील. प्रश्न क्रमांक तिसरा बघा, अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे. बघा, या ठिकाणी काय विचारले? घरदार नसलेला अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे. घरदार नसलेला. बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील बेघर या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. बघा, प्रश्न क्रमांक 5 पहा, अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. बघा, या ठिकाणी अलंकारिक शब्द गोगलगाय या ठिकाणी अलंकारिक शब्द आहे, योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. बघा, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 राहील स्वभावाने अतिशय गरीब या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील. बघा, प्रश्न क्रमांक पुढचा बघा, बटाटा, तंबाखू, पगार हे सर्व शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील बटाटा, तंबाखू, पगार हे सर्व शब्द विद्यार्थी मित्रांनो पोर्तुगीज या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. बघा, प्रश्न क्रमांक 7 पहा, या ठिकाणी आपल्याला भाववाचक शब्द या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे. बघा, या ठिकाणी 4 शब्द आहेत, या 4 शब्दापैकी या ठिकाणी आपल्याला भाववाचक या ठिकाणी शब्द ओळखायचा आहे. बघा, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 राहील शांतता या ठिकाणी भाववाचक या ठिकाणी नाम असलेला पर्याय राहील. प्रश्न क्रमांक 8 पहा, वाक्याचा काळ आपल्याला सांगायचा आहे. बघा, या ठिकाणी वाक्य पहा, मी चित्रपट पाहिला होता या ठिकाणी वाक्य आहे, या वाक्याचा काळ आपल्याला सांगा. मी चित्रपट पाहिला होता. बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील पूर्ण भूतकाळाचं वाक्य या ठिकाणी या वाक्याचा काळ राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अधोरेखित शब्दाची विभक्ती आपल्याला ओळखायची आहे. बघा, रामूने पेन कुठे ठेवला या ठिकाणी बघा, रामूने या ठिकाणी अधोरेखित शब्द आहे, अधोरेखित शब्दाची विभक्ती आपल्याला ओळखायची आहे. रामूने, ने, एशी हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे प्रत्यय असतात? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील तृतीया या विभक्तीचे प्रत्यय असतात. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सारंग या शब्दाचा समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणता? बघा, सारंग या ठिकाणी शब्द आहे, समानार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे. बघा, सारंग म्हणजे हत्ती या ठिकाणी आपले योग्य समानार्थी शब्द राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अतिवृष्टी या ठिकाणी शब्द आहे, विरुद्ध आर्थी शब्द आपल्याला सांगायचे. अतिवृष्टी या ठिकाणी शब्द आहे, विरुद्ध आर्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे. बघा, अतिवृष्टी अनावृष्टी या ठिकाणी योग्य विरुद्ध आर्थी शब्द राहील. बघा, प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे. बघा, आकाशातील बघा असंख्य तारकाचा जो पट्टा असतो त्यांना खालीलपैकी काय म्हणतात? आकाशामधील असंख्य तारका जो पट्टा असतो त्यांना आकाशगंगा या ठिकाणी असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा पहा, अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. बघा, या ठिकाणी अलंकारिक शब्द अष्टपेलू या ठिकाणी अलंकारिक शब्द आहे, योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. बघा, अनेक बाबीमध्ये प्रवीण असलेला या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील. बघा, प्रश्न क्रमांक पुढचा बघा, डबा, शेठ, दादर हे सर्व शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले? डबा, शेठ, दादर हे शब्द कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत? बघा, हे सर्व शब्द गुजराती या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. बघा, प्रश्न क्रमांक पुढचा बघा, जी, जे, कोण हे पुढीलपैकी कोणत्या जातीचे शब्द? बघा, जी, जे,
कोण हे पुढीलपैकी कोणत्या जातीचे शब्द आहेत? मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील सर्वनाम या जातीचे या ठिकाणी शब्द आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा भाववाचक नाम या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा सार्वनामिक विशेषण या ठिकाणी आपल्याला सार्वनामिक विशेषण या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील कोण मनुष्य या ठिकाणी सार्वनामिक विशेषण असलेला तो पर्याय राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा मी चित्रपट पाहत आहे हे वाक्य कोणत्या काळाचं वा मी चित्रपट पाहत आहे हे वाक्य पुढीलपैकी कोणत्या काळाचं वाक्य आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 विद्यार्थी मित्रांनो रीतीभूत बघा मी चित्रपट पाहत असे हे वाक्य विद्यार्थी मित्रांनो रीतीभूत काळाचं हे वाक्य आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा गुरु उपदेश या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे? तर स्वर संधी या प्रकारची संधी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा ने एशी हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे ने एशी बघा ने एशी हे प्रत्यय तृतीया या विभक्तीचे प्रत्यय आहेत. बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा यशवंत हे पुढीलपैकी कोणत्या कवीचं टोपण आहे? यशवंत हे पुढीलपैकी कोणत्या कवीचं टोपण नाव आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील यशवंत दिनकर पेंढारकर या कवीचं विद्यार्थी मित्रांनो यशवंत हे टोपण नाव आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा तिने चिंच खाल्ली वाक्य आहे वाक्याचा प्रयोग आपल्याला सांगायचा आहे. तिने चिंच खाल्ली. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक कर्मणी प्रयोगाचं वाक्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. बघा प्रश्न क्रमांक पुढचा झेंडूची फुले हा काव्यसंग्रह खालीलपैकी झेंडूची फुले हा काव्यसंग्रह खालीलपैकी कोणाचा काव्यसंग्रह आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील प्रल्हाद केशव वात्रे यांचा या ठिकाणी काव्यसंग्रह आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा गोलपीठा या पुस्तकात बघा गोलपीठा या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणाचं बघा गोलपीठा हे पुस्तक पुढीलपैकी कोणाचं पुस्तक आहे? बघा नामदेव ढसाळ यांचे या ठिकाणी पुस्तक आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा तोंडपाठ या ठिकाणी शब्द आहे पुढीलपैकी कोणत्या प्रकारच्या समासाचं या ठिकाणी तोंडपाठ बघा तोंडपाठ तत्पुरुष समास या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा सर्वांनी शांत बसावे वाक्य आहे वाक्याचा प्रयोग आपल्याला सांगाय सर्वांनी शांत बसावे. बघा आकर्मक भाव या ठिकाणी या वाक्याचा प्रयोग राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा दुःख आनंद आश्चर्य यासारख्या भावना प्रगट करणाऱ्या शब्द शेवटी पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं विरामचिन्हे वापरतात? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील दुःख आनंद आश्चर्य यासारख्या भावना प्रगट करणाऱ्या शब्द या ठिकाणी उद्गारवाचक चिन्ह या ठिकाणी वापरले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा अनेक वचन शब्द या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे. अनेक वचन बघा या ठिकाणी अनेक वचन म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 भाषा या ठिकाणी अनेक वचन या ठिकाणी असलेला तो पर्याय राहील. प्रश्न क्रमांक गायरान या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचं लिंग गायरान या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचं लिंग आहे? बघा गायरान नपुंसक लिंग या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा करुण रूपी वाक्य असे पुढीलपैकी कोणत्या वाक्याला म्हणतात? करुण रूपी वाक्य पुढीलपैकी कोणत्या वाक्याला म्हणतात? करुण रूपी वाक्य बघा होकारार्थी वाक्याला करुण रूपी वाक्य या ठिकाणी असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा तेवढी राहिलेली 5 वाक्य पूर्ण कर बरं हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं वाक्य आहे? बघा तेवढी राहिलेली 5 वाक्य पूर्ण कर बरं हे वाक्य आज्ञार्थी वाक्य या प्रकारचं वाक्य आहे. बघा प्रश्न क्रमांक राजा या शब्दाचे समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणते? बघा राजा या ठिकाणी शब्द आहे समानार्थी शब्द आपल्याला सांगायचे आहेत. राजा नरेश आणि भूपाल शब्द राजा या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा पायमल्ली करणे वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. पायमल्ली करणे बघा पायमल्ली करणे म्हणजे अवमान करणे या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील. प्रश्न